आज आपण सुरू करत आहोत मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड म्हणजे जॉमेट्री. आणि या जॉमेट्रीला आपण फर्स्ट चॅप्टर पाहतोय पहा सिमिलॅरिटी. आता हा जो सिमिलॅरिटीचा चॅप्टर आहे पहा हा ट्रायंगलशी रिलेटेड आहे. आपल्याला सिमिलॅरिटी या चॅप्टर मध्ये ज्या ज्या काही कन्सेप्ट पाहायच्यात पहा त्या सगळ्या कन्सेप्ट कशाची रिलेटेड आहेत? ट्रायंगलशी. तर मग आपल्याला ट्रायंगलशी काही बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजेत पहा. ट्रायंगलशी संबंधित आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजेत. आता ट्रायंगल अगदी आपण 5वी 6वी पासून पाहत आलोय पहा. आपण मागील काही इयत्तेमध्ये काय पाहिलं होतं? त्रिकोणाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल. आता हा जो आपण चॅप्टर सुरू केलाय पहा सिमिलॅरिटी, यातला पहिला पॉइंट कोणता आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. रेशो ऑफ कुणाचा रेशो? एरियाज ऑफ टू ट्रायंगल. जर तुम्हाला कोणतेही दोन ट्रायंगल्स जर दिलेले असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो? तो रेशो आपल्याला काय करायचा आहे? या पहिल्या पॉइंट मध्ये पाहायचा आहे पहा. रेशो म्हणजे काय? गुणोत्तर. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल म्हणजेच काय? दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. आता हा किती असतो ते आपल्याला पाहायचंय पहा. मग त्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे ट्रायंगलचा एरिया काय असतो. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय असतं? तर आपण भरपूर वेळेस फॉर्म्युला पाहिलाय. सिंपल फॉर्म्युला आहे. आपण काय फॉर्म्युला पाहिला? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा कशाचा फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे पहा. मग त्याच फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काय करणार आहे? तुम्हाला जर दोन ट्रायंगल दिले तर त्यांच्या एरियाचा रेशो काय येतो हे आपण पाहणार आहे. मग आता हा पॉइंट समजून घेण्यासाठी आपण काय करू? दोन फिगर ड्रॉ करू पहा. दोन ट्रायंगल्स आपण ड्रॉ करू आणि मग त्यांच्या एरियाचा रेशो काय येतोय हे आपण त्या फिगरद्वारे जाणून घेऊ पहा. ठीक आहे. मग मी दोन ट्रायंगल ड्रॉ करतो पहा. तर लक्ष द्या पहा, हे तुम्हाला दिलेले दोन ट्रायंगल्स आहेत पहा. कोणते कोणते ट्रायंगल्स आहेत? पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल एबीसी आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल पीक्यूआर. आता या दिलेल्या दोन ट्रायंगल मध्ये पहा, इन ट्रायंगल एबीसी पहिल्या ट्रायंगल मध्ये इफ बीसी इज द बेस, जर बीसीला मी जर बेस मानलं, पाया मानलं, तर उंची कोण असते बरं त्रिकोणाची? नेहमी लक्षात ठेवायचं पहा, त्रिकोणाच्या तीनही साइड पैकी कोणतीही एक साइड तुम्ही बेस घेऊ शकता पहा. असं काही नाही खालची बाजू बेस घ्यायची. तुम्ही कोणतीही बाजू काय घेऊ शकता? बेस घेऊ शकता. पण जो तुम्ही बेस घेणार आहे ट्रायंगलची हाईट काय असणार आहे? त्या बेस वरती जो परपेंडिक्युलर असेल तो परपेंडिक्युलर काय असतो? त्या ट्रायंगलची हाईट असते. नेहमी लक्षात ठेवायचं पहा, जर तुम्ही एखादी साइड ट्रायंगलचा बेस घेतली तर ट्रायंगलची हाईट कोण पाहिजे? त्या बेस वरती अपोजिट व्हर्टेक्स मधून, या बेस वरती अपोजिट व्हर्टेक्स मधून काय ड्रॉ करायचा? परपेंडिक्युलर. ही असते ट्रायंगलची मग हाईट. मग या ठिकाणी मी काय म्हणतो? इन ट्रायंगल एबीसी इफ सेग एडी इज परपेंडिक्युलर टू बेस बीसी, therefore seg AD is height of triangle ABC. In triangle PQR, seg PS is perpendicular to base QR and therefore PS is height of triangle PQR. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण ट्रायंगल मध्ये काय काय दिलंय बा? बेस दिलाय आणि हाईट दिली. दोन्ही पण ट्रायंगल मध्ये बेस दिले आणि हाईट दिली. आता आपण पाहू दोघांचे एरियाज काय काय येतात पहा. मग आपण काय करू? अगोदर ट्रायंगल एबीसी चा एरिया पाहू काय येतोय आणि नंतर आपण पाहू ट्रायंगल पीक्यूआर चा एरिया काय येतोय. ठीक आहे. मग आता ट्रायंगल एबीसी मध्ये बेस कोण आहे बरं ट्रायंगलचा? इन ट्रायंगल एबीसी कॉमा बेस. आता हा पहिला त्रिकोण एबीसी, मग त्याच्या बेसला मी स्मॉल b1 असं नोटेशन देतो पहा. b1 काय असेल? या पहिल्या ट्रायंगलचा बेस. आणि किती भरतो बेस? बेस काय? पहिल्या ट्रायंगलचा सांगा पाया बीसी. हाईट पहिल्या जो ट्रायंगल आहे पहा इन ट्रायंगल एबीसी, हाईटला आपण काय दिली? h1 सिंबल देऊ पहा. दोन ट्रायंगल म्हणून आपण b1 h1. एकच ट्रायंगल असतं आपण फक्त b आणि h म्हटलं असतं. पण दोन आहेत, याला b1 b2, याला b1 h1 म्हणू, याला b2 h2 म्हणू. हाईट आणि बेसला पहा. मग याची हाईट कोण आहे बरं? तर एडी काय? पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे. आता इन ट्रायंगल पीक्यूआर, पीक्यूआर मध्ये सांगा इन ट्रायंगल पीक्यूआर, पीक्यूआर चा बेस कोण आहे बरं? तर बेस याला आपण P2 म्हणू. बेस कोण आहे याचा? QR. आणि पीक्यूआर ची हाईट काय बरं? हाईटला आपण काय सिंबल देऊ? h2. हाईट काय असेल? PS इज हाईट ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. मग आपण काय केलं? दोन ट्रायंगल कन्सिडर केले. तर आपल्या पॉइंटचं प्रत्येक हेडिंग पाहत आहे
रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. ज्यावेळेस तुम्हाला कोणतेही दोन ट्रायंगल्स दिलेले असतात त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो हे आपण पाहतोय पहा चॅप्टरच्या पहिल्या पॉइंट मध्ये. मग त्यासाठी आपण काय केलंय तर दोन ट्रायंगल कन्सिडर केलेत पहा. एक ट्रायंगल एबीसी, दुसरा ट्रायंगल पीक्यूआर. आणि त्या दोन ट्रायंगल मध्ये आपण काय पाहतोय प्रत्येक ट्रायंगलचा बेस आणि हाईट पाहतोय पहा आपण काय. ठीक आहे, आलं त्या गोष्टी लक्षात. आता आपण एकेकाचा एरिया पाहू. काय आपल्याला एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे काय बरं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय असणार आहे therefore area of triangle ABC A of ABC याला आपण काय सिंबल देऊ आपण याला आपण A1 म्हणू शकतो याला आपण A2 म्हणू शकतो. ठीक आहे मी काय म्हणलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा एरिया. काय फॉर्म्युला तर फॉर्म्युला आहे पहा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. क्षेत्रफळाचं सूत्र आहे पहा एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. याचा बेस आणि याची हाईट कोण आहे तर बीसी आणि एडी. कोण आहे बेस बीसी इंटू हाईट एडी. हा झाला पहिल्या त्रिकोणाचा एरिया. आलं लक्षात. सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. पीक्यूआर चा एरिया काय असेल सांगा सेम फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता याचा बेस कोण आहे तर याचा बेस आहे पहा क्यूआर आणि याची हाईट आहे आपल्याकडे पीएस. आपण काय केलं दोन्ही पण ट्रायंगलचे एरिया दिले पहा. पण आपला जो मेन पॉइंट आहे तो मेन पॉइंट काय पहा आपला आपल्याला पाहिजे या दोघांच्या एरियाचा रेशो. रेशो म्हणजे काय एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. मग आपण त्याचा रेशो घेऊ पहा. आपण एरिया तर लिहिले आता काय घेतला आपण एरियाचा काय घेतला रेशो घेतला. आणि हा रेशो कशाला इकडे पहा दोन इक्वल म्हणजे एकच इक्वल येतो. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आता या ठिकाणी पहा तुम्हाला माहिती रेशो मध्ये जर सेम टर्म असेल वरती पण आणि खाली पण तर सेम टर्म काय कॅन्सल होते. मग हे रेशो मध्ये सेम टर्म कोण कोण आहे बरं तर 1/2 इज अ सेम टर्म. याचा बेस वेगळा आहे याचा बेस वेगळा आहे हे कॅन्सल नाही होणार. पहिल्याची हाईट वेगळी आहे दुसऱ्याची हाईट वेगळी ती पण कॅन्सल नाही होणार. पण इथे कॉन्स्टंट 1/2 आहे इथे पण कॉन्स्टंट 1/2 ते कॅन्सल झाले बा. म्हणजे तुम्हाला काय भेटलं सांगा फायनली एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into BS. BC म्हणजे कोण आहे B1 AD म्हणजे कोण आहे H1. B1 into H1 upon B2 into H2. हे काय भेटलं तुम्हाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे पहा. आता तुम्हाला याच्यावर नेक्स्ट स्टेटमेंट तयार करता येईल पहा. तुम्हाला हे जे दिले पहा समोर याच्यावरून तुम्हाला काय करता येईल स्टेटमेंट तयार करता येईल. आता ते स्टेटमेंट कसं असणार आहे पहा व्यवस्थित लक्ष द्यायचं. मी काय सांगतो पहा द रेशो ऑफ हा रेशो कोणाचा आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू. हा रेशो कशाला इक्वल आहे पहा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कशाला इक्वल आहे इज इक्वल टू द रेशो आपण एक रेशो आहे पहा इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे कशाला इक्वल आहे हे त्यांच्या पाया गुणिले उंचीच्या गुणोत्तरा इतके पहा. म्हणजे पहिल्याचा पाया गुणिले उंची घ्यायचं पहिल्या त्रिकोणाचा. सिमिलरली दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची घ्यायचं आणि यांचा रेशो घ्यायचा पहा. हा रेशो कोणाचा आहे राईट हँड साइडचा पाया गुणिले उंचीचा रेशो आहे पहा. बरोबर आहे का. जे दोन त्रिकोण आहेत यांचा पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची ह्या पाया गुणिले उंचीचा रेशो आहे पहा. आणि हा रेशो कशाला इक्वल आहे त्यांच्या क्षेत्रफळाच्या रेशोला इक्वल आहे पहा. म्हणजे स्टेटमेंट काय भेटलं पहा लिहितो स्टेटमेंट. तर पहा स्टेटमेंट काय लिहिले मी the ratio of areas of two triangle is equal to the ratio of product of their bases and corresponding height. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया गुणिले उंचीच्या गुणोत्तरा इतके असते. आले लक्षात. आता हा जो आपण पॉइंट पाहिलाय पहा हा आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होईल पहा पॉइंट. मी एक एक्झाम्पल घेतो मी. तर एक्झाम्पल काय व्यवस्थित पहा. If the base
and height of one triangle is 9 and 5. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा बेस आणि हाईट किती आहे 9 आणि 5 and base and height of another triangle is 6 and 10. आणि दुसरा एक त्रिकोण आहे ज्याचा बेस 6 आहे आणि हाईट किती आहे 10 आहे. पुढे काय विचारलं मला फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल. तर काय फाइंड करा त्या दोन त्रिकोणांच्या एरियाच्या रेशो फाइंड करा. हे तुम्हाला विचारलंय. आता दिले काय या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या पहा. तुम्हाला दोन्ही पण त्रिकोणांचा बेस पण दिले आणि हाईट पण दिली पहा. बेस दिले आणि हाईट दिली आणि विचारले काय तुम्हाला त्यांच्या एरियाचा रेशो. आता आपण आन्सर मध्ये म्हणून पहा लेट b1 म्हणजे काय बरं पहिल्या त्रिकोणाचा बेस किती बरं b1 9 h1 किती दिलाय तुम्हाला 5 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची हाईट. b2 म्हणजे कोण असेल दुसऱ्या त्रिकोणाचा बेस किती तो 6 and h2 किती आहे दुसऱ्या त्रिकोणाची हाईट 10 आणि विचारले काय तुम्हाला वी हॅव टू फाइंड म्हणजे आपल्याला काय शोधायचंय a1 upon a2 is equal to question mark. a1 upon a2 म्हणजे काय एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो तुम्हाला फाइंड करायचा आहे. आता आपण आत्ताच स्टेटमेंट पाहिले पहा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर वी नो दॅट आपल्याला माहिती पहा काय माहिती आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे a1 upon a2 हे कशाला इक्वल आहे तर त्यांच्या पाया गुणिले उंचीच्या गुणोत्तराला इक्वल आहे पहा. म्हणजे b1 into h1 upon b2 into h2 आणि सगळ्या किमती तुम्हाला दिलेल्या आहेत पहा. काय बरं b1 9 into 5 upon 6 into 10. याला सिंपलेस्ट फॉर्म द्या. इथे पहा 3 1 3 3 2 6 आणि 3 3 9 3 ने भाग केला पहा. इथे 5 1 5 5 2 10. वरती कोण शिल्लक आहे बरं 3 शिल्लक आहे पहा 3 1 3 आणि खाली 2 आणि 2 म्हणजे 2 2 4. म्हणजे तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर काय आला बरं a1 upon a2 तर या क्वेश्चनचा तुमचा आन्सर आले 3 upon 4. आले लक्षात. हाच पहिला पॉइंट आहे बघा तुमच्या. आता याच्यामध्ये आपण काही केस घेणार आहेत पहा आणि त्या केस आपण आता डिस्कस करणार आहोत. हा एवढा पॉइंट आला लक्षात सगळ्यांच्या. काय पाहिलं आपण दोन ट्रायंगल घेतले आपण आणि त्यांचे एरिया फाइंड केले पहा आणि मग याच्यावर तुम्ही फाइंड केला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल किती असतो. तर तुम्हाला हे भेटलं त्याचं स्टेटमेंट. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि आपण त्याचं एक काय पाहिले एक्झाम्पल पाहिले. पाहून घ्या व्यवस्थित आणि लिहून घ्या. लक्ष द्यायचे पहा जो आपण आता पॉइंट पहिला पास सिमिलॅरिटी या चॅप्टर मध्ये द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल याच्यामध्ये आपण काय केस घेणार आहेत पहा. तर ती पहिली केस आहे ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. याचा अर्थ काय होतो जर तुम्ही दोन ट्रायंगल घेतले कोणते दोन ट्रायंगल ज्यांच्या एरियाचा रेशो तुम्हाला फाइंड करायचा आहे मग अशा दोन ट्रायंगल मध्ये जर त्यांचा बेस जर इक्वल असेल तर ट्रायंगल्स विथ इक्वल बेस त्यांचा बेस जर सारखा असेल तर अशा वेळेस रेशो काय येईल हे तुम्हाला शोधायचं आहे. अगदी सिंपल केस आहे पहा फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचंय. मग आपण आता असे दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहे ज्यांचा बेस सारखा असणार आहे त्यांची हाईट वेगवेगळी असू शकते पण ज्यांचा बेस कसा असेल सारखा असेल पहा. लक्ष व्यवस्थित द्यायचंय. मी दोन ट्रायंगल ड्रॉ करतो. लक्ष द्यायचंय पहा. आता ही फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करा पहा. तुम्हाला फिगर मध्ये दोन ट्रायंगल दिसतात पहा. दोन ट्रायंगल कोणते कोणते तर पहिला ट्रायंगल आहे ABC दुसरा ट्रायंगल आहे BCD. आता पहिल्या ट्रायंगल मध्ये बेस BC आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये BCD याच्यात पण बेस BC हा बेस कसा आहे कॉमन बेस आहे पहा दोन्ही पण ट्रायंगल मध्ये. पहिला ट्रायंगल आहे ABC दुसरा ट्रायंगल आहे BCD आणि या दोन्ही पण ट्रायंगल मध्ये जो बेस आहे BC हा दोघांचा बेस कसा आहे कॉमन बेस आहे पहा. म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये जो बेस आहे पहा तुमचा बेस कसा आहे इक्वल. म्हणजे आपण आता अशा प्रकारचे दोन ट्रायंगल घेतले की ज्यांचा बेस कसा आहे इक्वल असेल पहा. मग आपल्याला अशा वेळेस पाहिजे की त्यांच्या एरियाचा रेशो किती असणार आहे ट्रायंगल्स विथ इक्वल बेस देन व्हाट इज द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स. मग आता आपण या ठिकाणी काय करणार आहे पुन्हा एकदा त्यांच्या एरियाचा रेशो घेऊन पाहणार आहे काय काय येतो. ठीक आहे मग काय सारख्याच दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असतो त्यांच्या बेस इनटू हाईट या रेशो इतका त्यांच्या एरियाचा रेशो असतो बरोबर. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो
त्यांच्या बेस इंटू हाईटच्या रेशो इतका त्यांच्या एरियाचा रेशो असतो. मग आता आपण या ठिकाणी पण तीच कन्सेप्ट वापरणार आहे. आता इन ट्रायंगल एबीसी, जो तुम्हाला पहिला ट्रायंगल दिसतो पहा ए बी सी, ट्रायंगल दिसला इकडचा भाग हा ट्रायंगलचा. मग इन ट्रायंगल ए बी सी, पहिल्या ट्रायंगलचा बेस कोण आहे बरं? आता हा बेस बीसी म्हणजे त्या पूर्ण बीसीला काय सिंबल दिलेला आहे? स्मॉल बी. मग बेस इज इक्वल टू, आपण फक्त बी म्हटले, B1 वगैरे काही सिंबल दिला नाही. B1 B2 सिंबल का दिला नाही मी? कारण दोघांचा बेस एकच आहे. मग B1 B2 म्हणण्यापेक्षा दोघांचा एकच आहे, मग त्याला फक्त काय म्हटलं मी? सिंपली बी म्हटलं बा. मग बेस काय? पहिल्या ट्रायंगलचा बी आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट. आता ट्रायंगलची हाईट काय असते बरं? जो ट्रायंगलचा बेस आहे त्या बेस वरती त्रिकोणाच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर. मग हा बेस बीसी आहे, त्या बीसी वरती परपेंडिक्युलर कोण आहे बरं ह्या ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून? तर H1 आहे पहा. मग पहिल्या ट्रायंगलची हाईट कोण आहे? H1. इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कोण आहे? आता ए बी सी हा पहिला ट्रायंगल, दुसरा कोण आहे? डी सी बी. इन ट्रायंगल डी सी बी. आता ह्या डी सी बी या इकडच्या ट्रायंगल मध्ये बेस कोण आहे? पुन्हा एकदा स्मॉल बी चे. बेस इज इक्वल टू स्मॉल बी. आणि या बेस वरती कोण आहे बरं? परपेंडिक्युलर अपोजिट व्हर्टेक्स मधून डी मधून कोण आहे परपेंडिक्युलर? तर H2. मग हाईट काय असेल या ट्रायंगलची? हाईट इज इक्वल टू H2. लक्ष वेधून द्यायचं आहे. पहिल्या ट्रायंगलचा बेस सिंपली बी आणि हाईट H1 आहे. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस पण बी चे पहा, हाईट वेगळी पहा, हाईट काय H2. म्हणजे हे कोणते दोन ट्रायंगल आहेत ज्यांचा बेस कसा आहे? इक्वल आहे. आता काय पाहिजे आपल्याला? यांच्या एरियाचा रेशो. एरियाचा रेशो काय असेल पहा? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू एबीसी अपॉन डीसीबी. यांच्या एरियाचा रेशो काय असतो? प्रत्येक त्रिकोणाच्या कोणत्याही दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो काय असतो? पाया गुणिले उंचीचा रेशो. मग पहिल्याचा पाया P B आणि उंची H1. पहिल्याचा बेस कोण आहे? B आणि उंची H1. दुसऱ्याचा बेस पण कोण आहे? B आणि उंची काय आहे? H2. आता रेशो मध्ये सेम टर्म कॅन्सल होते पहा. या ठिकाणी सेम टर्म कोण आहे बरं? हाईट वेगळी दोघांची पहा, पण बेस कसा आहे? एकच आहे. म्हणजे या ठिकाणी कॅन्सल कोण होईल? B B गेट कॅन्सल आणि शिल्लक कोण राहील? H1 अपॉन H2. म्हणजे तुम्हाला या गोष्टीवरून काय लक्षात येतं? जर तुम्हाला कोणतेही दोन त्रिकोण दिले असतील की ज्यांचा बेस इक्वल आहे, अशा दोन त्रिकोणांच्या एरियाचं रेशो कशाला इक्वल असतो? फक्त त्यांच्या हाईटच्या रेशोला इक्वल असतो पहा. म्हणजे त्या दोन त्रिकोणांच्या हाईटचा जो रेशो येईल तोच रेशो कोणाचा येईल? त्यांच्या एरियाचा रेशो येईल पहा. आले लक्षात? दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो कशाला इक्वल असतो? त्यांच्या हाईटच्या रेशोला इक्वल असतो. कधी? जर त्यांचा बेस कसा असेल? इक्वल असेल तर. आले लक्षात? याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण, लगेच एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. त्याच्यात याचं स्टेटमेंट काय लिहू शकतो मग मी? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस is equal to the ratio of their corresponding height. पहा, the ratio of areas of two triangle with equal base is equal to the ratio of their corresponding height. जर दोन त्रिकोणांचा बेस जर सारखा असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशो इतका असतो पहा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता याचं पण एक आपण एक एक्झाम्पल पाहू शकतो पहा. या फिगर मध्ये तुम्हाला काय दिलंय? एक तुम्हाला ट्रायंगल दिसतो PQR आणि या PQR मध्ये PQ इज परपेंडिक्युलर टू QR. हा जो PQ आहे का हा QR ला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे QR जर बेस घेतला तर हाईट कोण होईल बरं? PQ. दुसरा जो ट्रायंगल आहे पहा QRS, हे QR वरती कोण परपेंडिक्युलर आहे? SR. म्हणजे QR ला जर मी या खालच्या त्रिकोणाचा बेस घेतला तर ह्या त्रिकोणाची हाईट कोण होणार आहे? SR हाईट होणार आहे पहा. बरोबर? आता पण दोन्ही त्रिकोणांमध्ये बेस कसा आहे बरं? QR. बेस कसा आहे दोघांचा पण कॉमन आहे पहा, बेस QR. मग ह्या दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो किती असणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS. या दोघांच्या एरियाचा रेशो किती असतात जर बेस इक्वल असेल तर? यांच्या एरियाचा रेशो असतो फक्त त्यांच्या हाईटचा रेशो. मग डायरेक्ट आन्सर मध्ये मी काय लिहू शकतो सांगा? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS काय असेल? यांच्या हाईटचा रेशो
पहिल्याची हाईट PQ आणि दुसऱ्याची हाईट कोण आहे SR. PQ ची काय व्हॅल्यू आहे 4, SR ची 6. किती बरं हे भागता गेला बेडूनच्या बेत्रिक 6. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो किती आला 2/3. हा रेशो किती घेतला फक्त आपण त्यांच्या हाईटचा रेशो इतका घेतला, कारण का त्यांचा बेस कसा आहे इक्वल आहे. असे सिंपल एक्झाम्पल आहेत का प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जे आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलं ते. त्यानंतर हे कधी कधी तुम्हाला दोन ट्रायंगल मध्ये काय देतील एरियाचा रेशो विचारतील आणि देतील काय त्यांचा बेस देतील आणि हाईट देतील. तर सिंपली काय घ्यायचं बेस इंटू हाईटचा रेशो घ्यायचा. असा एखादा ट्रायंगल देतील की ज्यामध्ये तुम्हाला दिसतंय बेस दोघांचा कॉमन आहे म्हणजे यांच्या एरियाचा रेशो काय असेल फक्त यांच्या हाईटच्या रेशो इतका असेल पहा. आता सेकंड केस आहे पहा, आपण पहिल्या केस मध्ये पाहिले असे दोन ट्रायंगल की ज्यांचा बेस कसा आहे इक्वल आहे पहा. आता सेकंड केस पाहिजे असे दोन ट्रायंगल की ज्यांची आता हाईट सारखी असेल. ठीक आहे, मग केस सेकंड पहा. केस सेकंड ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. असे दोन ट्रायंगल की ज्यांची हाईट सारखी असेल पहा. आता मग आपण त्यासाठी एक फिगर कन्सिडर केली पहा. आता फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करा. तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात. पहिला ट्रायंगल आहे LMN, दुसरा ट्रायंगल आहे LNO. इकडचा एक ट्रायंगल आणि इकडचा एक ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल आहेत पहा. आता नेहमी लक्षात ठेवायचं जर तुम्ही ट्रायंगलचा एक साइड बेस जर कन्सिडर केली तर ट्रायंगलचा हाईट कोण असतो त्याच बेसवरती परपेंडिक्युलर. आले लक्षात. मग आता पहिला ट्रायंगल पहा. पहिला ट्रायंगल कोण आहे LMN. त्या LMN मध्ये मी जर MN ला जर बेस मानलं तर हाईट कोण असेल ट्रायंगलची त्या MN वरती समोरच्या व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर. मग MN चा समोरचा व्हर्टेक्स कोण उरला बरं L आणि L मधून कोण आहे परपेंडिक्युलर हा परपेंडिक्युलर आहे. मग ही काय असेल पहिल्या ट्रायंगलची हाईट. आता दुसरा ट्रायंगल LNO. आता NO याला जर मी बेस घेतलं या दुसऱ्या ट्रायंगलचा तर हाईट कोण असेल बरं हे NO वरती समोरच्या व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर. आता इथे कोणी परपेंडिक्युलर काढू शकतो का मी नाही काढू शकत. हा NO जर मी पुढे एक्सटेंड केला तर हा पूर्ण सेगमेंट भेटतो बा मला. NO ला जर मी पुढे वाढवलं तर मला हा पूर्ण NO भेटणार आहे. आणि हे NO वरती याच्या समोरच्या बाजूतून परपेंडिक्युलर कोण असेल हाच असेल पहा. म्हणजे पहिल्याची पण हाईट हाच परपेंडिक्युलर आहे आणि या ट्रायंगलची पण हाईट हाच परपेंडिक्युलर आहे पहा. म्हणजे दोघांची हाईट कशी आहे सारखी आहे. आता लक्षात ठेवायचं पहा कोणत्या दोन त्रिकोणांची हाईट सारखी असते ज्या वेळेस दोन्ही पण त्रिकोणांचा बेस एकाच लाईन वरती असतो आणि दोघांचा एक व्हर्टेक्स कॉमन असतो. परत एकदा सांगतो पहा दोन्ही पण त्रिकोणांचा बेस एकाच लाईन वरती असतो आणि दोघांचा एक व्हर्टेक्स वरचा कॉमन असतो. अशा दोन ट्रायंगलची हाईट नेहमी कशी असते सारखी असते. आता या कंडिशन मध्ये पहा पहिल्याचा बेस MN आणि दुसऱ्याचा बेस NO एकाच लाईन वर आहे का MO ह्या लाईन वरती आणि दोघांचा पण एक कॉमन व्हर्टेक्स आहे पहा कोण L. म्हणजे अशा दोन ट्रायंगलची हाईट कशी या ठिकाणी सारखी पहा. म्हणजे दोघांच्या पण हाईटला मी काय सिंबल देतो सिंपली H. पहिल्याची पण हाईट H आहे आणि दुसऱ्याची पण हाईट कोण आहे H आहे. आता जो पहिल्याचा बेस आहे याला मी B1 मानतो आणि जो दुसरा ट्रायंगल आहे त्याच्या बेसला मी काय मानतो B2 मानतो पहा. पहिल्याचा बेस B1 आणि दुसऱ्याचा बेस B2. आता काय पाहिजे आपल्याला यांच्या एरियाचा रेशो पाहिजे पहा. बरोबर. मग आता मी डायरेक्ट लिहितो पहा. मी परत लिहित बसत नाही का MN मध्ये कोण बेस आहे कोण आहे ते दिले फिगर तुम्हाला. डायरेक्ट काय लिहिणार मी एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LNO इज इक्वल टू दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो त्यांचे बेस इंटू हाईटचा रेशो इतका असतो. मग पहिल्याचा बेस B1 इंटू हाईट H, दुसऱ्याचा बेस B2 आणि दुसऱ्याची पण हाईट H आहे पहा. H गेट कॅन्सल आणि शिल्लक काय राहते B1 अपॉन B2. म्हणजे तुम्ही याच्यावरून काय लिहू शकता दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो की ज्यांची हाईट इक्वल आहे हा कशाला इक्वल असतो त्यांच्या बेसच्या रेशोला इक्वल असतो पहा. फक्त त्यांच्या बेसचा जरी मी रेशो घेतला तर हा रेशो कशाला इक्वल आहे त्यांच्या एरियाला इक्वल आहे पहा. मग स्टेटमेंट काय असेल याच्यावरून पहा. स्टेटमेंट काय लिहिले मी द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट is equal to the ratio of their bases.
म्हणजे जर दोन त्रिकोणांची हाईट सारखी असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो इतका असतो पहा. याच्या अगोदरची केस काय पाहिली आपण, जर दोन ट्रायंगलचा बेस सारखा असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या हाईटच्या रेशोला असतो. आणि बेस पण सारखा नसेल, हाईट पण सारखा नसेल तर पहिला आपला पॉईंट, त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेस इंटू हाईटच्या रेशो इतका असतो. तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर तुम्ही काय करू शकता, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय करू शकता, फाइंड करू शकता. पहा व्यवस्थित पाहायचं, दिलेल्या दोन ट्रायंगल मध्ये बेस सारखा आहे का हाईट सारखी आहे की दोन्ही पण सारखे नाहीये. व्यवस्थित एक्झाम्पल पाहिजे. प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्ही सगळं सॉल्व्ह करू शकता. पहा अगदी सिंपल प्रॅक्टिस सेट आहे, तुम्ही कोणतेही क्वेश्चन त्यातला सॉल्व्ह करू शकता. आले लक्षात? ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आता आपण पाहणार आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. तुमच्या बोर्डाच्या पेपरसाठी सगळ्यात महत्त्वाचा थिअरम आणि पहिला तुमच्या जॉमेट्रीचा पहिलाच थिअरम बीपीटी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. आजचे सगळे झालेले पॉईंट समजले सगळ्यांना? ठीक आहे.